नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटची चर्चा सुरू झालेली. तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर काय असतो? तुमची जरी मोटरसायकल किंवा कुठलं व्हेकल असेल ते 2019च्या पहिले परचेस केलं असेल तर तुम्हाला तुमच्या मोटरसायकलला किंवा फोर व्हीलरला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं हे अनिवार्य केलेलं आहे. तर यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, काय प्रोसेस फॉलो करायची, ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने यासाठी करायचं आहे, याची स्टेप टू स्टेप माहिती किंवा सगळी डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच HSRP आता वाहनाची ती उपलब्ध होते. मात्र जुन्या वाहनधारकांची लवकर अशा प्रकारची नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन हे करण्यात आलेले आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1979च्या नियम 50 नुसार वाहनास HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची तरतूद केली गेली आहे. त्यामध्ये रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या GSR 1962 दिनांक 4/12/2018 व 9.0 6052 6/12/2018 नुसार दिनांक 1/4/2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद ही करण्यात आलेली आहे. मित्रांनो, वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटीगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, त्यानंतर रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे अत्यावश्यक असून माननीय सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशही दिले आहेत. सदर निर्देशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याचे महत्त्वाचे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दिनांक 1/4/2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, त्यानंतर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट किंवा उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट भारतातील वाहनांसाठी छेडछाड पुरावा आणि प्रमाणित नंबर प्लेट आहे. ही एक ॲल्युमिनियम नंबर प्लेट आहे ज्यामध्ये 2 नॉन फंक्शनल लॉक असतात जे वाहनाला जोडलेले असतात. मित्रांनो, नंबर प्लेटसाठी तुम्ही जेव्हा अर्ज कराल तर त्यासाठी काही राज्य सरकारने शुल्क ठेवलेले आहे, फीज किंवा चार्जेस ठेवले. ते कशा पद्धतीने, तुम्ही जरी दुचाकी किंवा ट्रॅक्टरसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला 450 रुपये शुल्क लागणार आहे. त्यानंतर तुम्ही जर 3 चाकीसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला 500 रुपये शुल्क लागेल. त्यानंतर तुम्ही जरी 4 चाकीसाठी किंवा अन्य वाहनांसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला 750 रुपयेच्या आसपास तुम्हाला चलन हे लागणार आहे. मित्रांनो, चला तर आता पाहूया तुम्हाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज हा ऑनलाईन घरी बसल्या तुमच्या मोबाईलमधून करू शकतात. मी ऑफिशियल वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ऑफिशियल वेबसाईटवर. मित्रांनो, मोटार वाहन विभाग यांच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं बघा खाली ऑप्शन दिसेल HSRP ऑनलाईन बुकिंग न्यू असा ऑप्शन दिसेल. तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटला येऊ शकतात. इथे आल्यानंतर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करून एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला आता तुमची व्हेकल डिटेल्स वगैरे सगळं हे फिलअप करावं लागेल. मित्रांनो, तर ही विंडो उघडल्यानंतर तिथे जेवढी डिटेल्स असेल तर ती तुम्ही फिलअप करायची. इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचे. तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टचे असतील किंवा तुमचं जे RTO असेल ते RTO तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, चला तर मी आता माझा RTO इथं सिलेक्ट करून घेतो. RTO सिलेक्ट केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता अजून तुमच्यासमोर एक विंडो उघडेल ज्यात आता मी तुम्हाला बोललो होतो की सगळी व्हेकल डिटेल जी असेल ती तुम्हाला फिलअप करावी लागेल मॅन्युअली. तुमचं जेवढेही व्हेकल डिटेलचं जे डॉक्युमेंट असेल ते तुमच्याकडे तुम्ही घेऊन घ्या. तिथून तुम्ही माहिती पाहून तिथं भरू शकता. मित्रांनो, आता बघा इथं तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतील, तर तुम्हाला इथं पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. फर्स्ट जो ऑप्शन आहे तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही प्रणाली केवळ 1/4/2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP बसवण्याच्या बुकिंगसाठी आहे. म्हणजे तुम्ही जरी 2019 नंतर वाहन घेतलं असेल तर तुम्हाला
HSRP नंबर प्लेट ही बसवावी लागेल. त्यासाठी तुम्हाला ऑर्डर नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ऑर्डर नाव या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर जो मेन फॉर्म असेल, मी तुम्हाला बोललो की व्हेकल डिटेलचा तो फॉर्म उघडेल मित्रांनो. तर व्हेकल डिटेलचा फॉर्म उघडल्यानंतर तुम्हाला इथं सगळी आता डिटेल्स भरायची. तुमचं व्हेकल रजिस्ट्रेशन स्टेट कुठलं आहे, तुमचं फिटन लोकेशन कुठलं आहे, त्यानंतर तुमची SRP ऑर्डर टाईप म्हणजे कोणती आहे. तुमच्याकडे जरी ओल्ड असेल तर तिला रिप्लेस करायची किंवा नवीनच किट मागवायची असेल तर इथं तुम्ही ऑप्शन तसा सिलेक्ट करू शकता मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला पिन कोड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा व्हेकल चेसिस नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं व्हेकल इंजिन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं व्हेकल ओनर मोबाईल नंबर इथं टाकावा लागेल मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय विथ वाहन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुमची डिटेल्स व्हेरीफाय होईल. वाहन जे पोर्टल आहे ऑनलाईनचं त्याच्यासोबत ती डिटेल्स व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला काही आणखी पुढे प्रोसेस करावी लागेल मित्रांनो. त्यानंतर आता जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला असेल त्याच्यावर एक OTP येईल मित्रांनो. नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये अपॉइंटमेंट ऑफ ॲप्लिकेशन सेंटरमध्ये म्हणजेच अपॉइंटमेंट सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन नंबर प्लेट बसवू शकतात. किंवा तुम्ही दुसरा ऑप्शन म्हणजेच होम डिलिव्हरीमध्ये त्यामध्ये काही ठराविक जे पिन कोड असतील त्यावर होम डिलिव्हरी होत आहे. तर तुमचा पिन कोड जरी होम डिलिव्हरीमध्ये अवेलेबल असेल तर तुम्हाला जी नंबर प्लेट आहे ती डायरेक्ट तुम्हाला होमला येऊ शकते, तुमचा डिलिव्हरी होऊ शकते आणि तुम्ही ती मेकॅनिकलकडे जाऊन बसू शकता किंवा घरी तुम्ही स्वतःसुद्धा बसू शकता मित्रांनो. जर आपण दुसरा ऑप्शन सिलेक्ट केला तर त्यामध्ये आपल्याला तुमचा पिनकोड टाकायचा आहे आणि त्यामध्ये चेक अवेलेबिलिटी या पर्यायावर क्लिक करायचं आहे. जेणेकरून तुमचा पिनकोड हा होम डिलिव्हरीसाठी अवेलेबल आहे की नाही हे तुम्हाला तिथं ऑप्शनमध्ये शो होऊन जाईल मित्रांनो. जर तुमचा पिनकोड हा होम डिलिव्हरीसाठी नसेल तर तुम्ही अपॉइंटमेंट ऑफ ॲप्लिकेशन सेंटर या पर्यायावर क्लिक करून त्यानंतर राज्य जिल्हा निवडून नियर मीवर क्लिक करून आपल्या जवळील जे सेंटर असेल जे गव्हर्नमेंटने अलाउ केले असेल तर ते कन्फर्म डीलरवरती क्लिक करा. तुम्हाला जो जवळ पडत असेल तो डीलर तुम्ही कन्फर्म करू शकतात. कन्फर्म डीलरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट डेट व टाईम स्लॉट दाखवला जाईल. तुम्हाला तुमची जशी तुम्हाला टाईम ठेवायचा असेल, तुमची अपॉइंटमेंट ठेवायची असेल, तुमच्या कामं ॲडजस्ट करून तशी तुम्ही डेट टाईम सगळं त्या स्लॉटमध्ये चेक करू शकतात. अपॉइंटमेंट डिटेल्स दाखवली जातील ती तुम्ही कन्फर्म केल्यानंतर प्रोसीड पर्यायावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला टोटल कॉस्ट दाखवली जाईल. मी तुम्हाला पहिले बोललो होतं की किती चलन तुम्हाला लागणार आहे. तुम्हाला 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, ट्रॅक्टर असेल तर त्याचं जे चलन असेल ते तिथे दाखवलं जाईल. ते चलन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे पे करू शकता मित्रांनो. UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगने. त्यानंतर तुम्हाला जी पेमेंट रिसिप्ट असेल ती रिसिप्ट तुम्ही प्रिंट करून घ्या, डाउनलोड करून घ्या. त्यानंतर जी अपॉइंटमेंट असेल तुमची त्या अपॉइंटमेंटच्या दिवशी त्या डीलरच्या या शॉपवर जाऊन तुम्ही तुमच्या ज्या बाईक किंवा 4 व्हीलर असेल तर त्याला तुम्ही ही जी प्लेट असेल ही प्लेट नंबर प्लेट बसवू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जी आहे ती तुम्ही बसवू शकता मित्रांनो. ही अनिवार्य करण्यात आलेली आहे राज्य सरकारकडून. तर प्रत्येकाने ज्याचे 2019 पहिले परचेस असतील बाईक, 4 व्हीलर किंवा अदर व्हेकल तर त्यांनी ही जी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही आत्ताच तुम्ही तुमच्या बाईकला बसून घ्या मित्रांनो. ही माहिती जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय महाराष्ट्र मित्रांनो.